नमस्ते, मी श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी नैवेद्य थाळी बनवणार आहे। ही थाळी मी कांदा लसूण विरहित करणार आहे। यामध्ये मी कांदा लसूणचा वापर नाही करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या गणपती बाप्पासाठी जो मी आज नैवेद्य बनवणार आहे त्यामधला सर्वात पहिला पदार्थ आहे बासुंदी। त्यासाठी इथे मी 1.5 लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे। आपल्याला एक उकळी येईपर्यंत दूध नीट तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसचा पॉवर कमी करून घ्यायचा आहे। दुधाला इथे उकळी आलेली आहे। आता हे दूध आपल्याला तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे दूध अर्ध होत नाही आणि सतत दुधाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला दूध सतत असं घोटत राहायचं आहे। प्रत्येक 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण जर आपण दुधाकडे लक्ष दिलं नाही तर दूध खाली जळू शकते आणि आपली बासुंदी ही खराब होऊ शकते। त्यामुळे आपल्याला सतत दुधाकडे लक्ष द्यायचं आहे। आणि इथे दूध उतू नाही गेलं पाहिजे यासाठी आपल्याला असा एक पळा यामध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला आणखी थोड्या वेळ याला असंच आटवून घ्यायचं आहे। बासुंदीमध्ये साखर घालायची आहे। आता पुन्हा मी थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं याला असंच उकळत ठेवणार आहे आणि दुधाला थोडं घट्ट होऊ देणार आहे। बासुंदी तिकडे तयार होतपर्यंत आपण इथे मोदकांची तयारी करून घेऊया। इथे मी आज तुम्हाला तळलेले मोदक करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। याचा आपल्याला एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही सुखं नारळाचं खोबरा किसी घेऊ शकता। त्यानंतर इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला जायफळ आणि वेलची पूड घालायची आहे। हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पारी बनवण्यासाठी कणिक, मैदा आणि रवा हे सर्व एकत्र करून एक पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आता थोडा वेळ मी हा पिठाचा गोळा झाकून ठेवणार आहे। दूध इथे मी घट्ट होतपर्यंत बघा छान आटवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे बघा ह्या वाटीनी, आणि सोबत वेलची पूड पण घातलेली आहे। तर साखर आणि वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बासुंदी साखर विरघळेपर्यंत छान घोटून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर मी इथे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि केसरच्या काड्या घालणार आहे। डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा किस हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। आता पुन्हा 5 ते 10 मिनिटं असंच बासुंदीला आपल्याला गॅसवर शिजू द्यायचं आहे। आता इथे बासुंदी तयार आहे। आता मी बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे। ड्रायफ्रूट्स घातल्यावर आपल्याला असं एक वेळा छान बासुंदी घोटून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे आपल्या नैवेद्याच्या थाळीसाठी बासुंदी तयार आहे। आता इथे आपण नैवेद्यासाठी मटर पनीरची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी सर्वात आधी मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे। मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे। मी इथे 2 मोठे चम्मच पेस्ट घातलेली आहे। पेस्ट घातल्यावर आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। इथे आपण कांदा आणि लसूण विरहित
नैवेद्याची थाळी बनवत आहे। मी फक्त कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट केलेली आहे। हवं तर तुम्ही यात शेंगदाणे किंवा खोबरं वापरू शकता। कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट थोड्या वेळ 2 ते 3 मिनिटं आपण तेलामध्ये परतल्यावर यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालणार आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायची आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो थोड्या वेळ तेलामध्ये परतल्यावर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि एक वेळ आपल्याला असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सुके मसाले घालायचे आहे। इथे बघा, मी 1 चमचा तिखट घेतला आहे, 1 मोठा चमचा, कारण तिखट खूप जास्त तिखट असल्यामुळे मला 1 चमचा घ्यावं लागलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। नंतर अर्धा चम्मच हळद घेतली आहे, 1 मोठा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे। आता यामध्ये मी हे सुके मसाले घालणार आहे। सुके मसाले घातल्यानंतर आपल्याला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि खडा मसाल्याची पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये दालचिनी, मोठी लवंग, लवंगा आणि तेजपान आहे आणि चवीपुरतं मीठ। हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये एक मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजीमध्ये मी मटार घालून मटारलाही 1 ते 2 मिनिटं छान मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। आता थोडा वेळ वाटाणे परतल्यावर त्यामध्ये मी पनीर घालणार आहे। पनीरलाही मी छान मिक्स करून घेणार आहे। वाटाणे छान तेलामध्ये मिक्स झाल्यावर मी पनीर घातलेला आहे आणि त्यानंतर इथे पाणी घातलेलं आहे। तुम्हाला किती रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ रसा करा। आणि आता भाजीला आपल्याला 1 ते 2 उकळी छान मध्यम आचेवर आणून घ्यायचे आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 उकळी येतपर्यंत झाकून द्यायचं आहे। आता मध्यम आचेवर थोडा वेळ आपण पनीरच्या भाजीचा रस्सा शिजवल्यावर आपल्याला बघून घ्यायचं आहे की रस्सा आपल्याला किती दाटसर किंवा पातळ पाहिजे। एवढा रस्सा ठीक आहे, हा परफेक्ट खट्टा आहे। भाजी थंड झाल्यावर रस्सा पुन्हा घट्ट होईल, त्यासाठी मी इथे आता गॅस बंद करणार आहे। मटर पनीर झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये इथे थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यावर इथे मी थोडं जिरं मोहरी घालणार आहे। जिरं मोहरी तडतडली की इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे थोडा परतल्यावर यामध्ये मी 1 चम्मच कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे। ही तुम्ही पहिलेही घालू शकता आणि पुन्हा आपल्याला सर्व साहित्यांना छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी सुके मसाले घालणार आहे। सुके मसाल्यामध्ये इथे 1 चमचा तिखट, 1 चमचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ, धना पावडर आणि अर्धा चम्मच हळद घातलेली आहे। इथे मी खडा मसाला नाही वापरलेला आहे। आता 1 ते 2 मिनिटं इथे मसाला परतल्यावर आपण मोड आलेली मटकी यामध्ये घालूया। मटकी घातल्यावर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावर एक झाकण टाकून द्यायचं आहे वाफ येण्यासाठी। आता 3 ते 4 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेणार आहे
आणि मटकीला एक वेळा अशा प्रकारे परतून घेणार आहे। तुम्हाला जर अर्धी वाटी पाणी घातल्यावर कोरडी मटकी हवी असेल तर तुम्ही कोरडी ठेवा, किंवा पाऊण वाटी पाणी घातल्यावर थोडी मटकी ओलसर ठेवा। आता मी पुन्हा पाऊण वाटी पाणी घातलं आणि याला एक वाफ येऊ देणार आहे। मटकीची उसळ होतपर्यंत इथे आपण मुगाच्या डाळीची भजीचं वाटण वाटून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली होती आणि त्याला अशा प्रकारे चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलं होतं। आता यामध्येच मी मिरचीचे काही तुकडे घालणार आहे। आता इथे मी मुगाची भजी करण्यासाठी ही डाळ थोडी जाडसर वाटून घेणार आहे। मोठची उसळ इथे तयार आहे। मी इथे थोडी याला ओलसर ठेवलेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे। अशा प्रकारे इथे मटकीची उसळ आपली तयार आहे। आता इथे मी मुगाची डाळ थोडी जाडसर वाटून घेतलेली आहे। यामध्ये मी 2 चमचे आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे। त्यानंतर यामध्ये कोरडे मसाले घालणार आहे। कोरडे मसालेमध्ये मी अर्धा चम्मच हळद, दीड चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि बिलकुल थोडंसं तिखट घेतलेलं आहे, कारण यामध्ये मी मिरचीचा वापर केलेला आहे। मसाले घालून मी हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण याची भजी तयार करून घेऊया। आता इथे बघा मी एक पुरी लाटून घेतलेली आहे। अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे। तर यामध्ये आपल्याला आपण मगाशी जे सारण तयार केलेलं होतं, खोबरा कीस, वेलची पूड, जायफळ आणि पिठी साखरेचं, ते घालणार आहे। सारण आपल्याला छान मधोमध आणून घ्यायचं आहे आणि आता मोदकाचा आकार द्यायचा आहे। तर खाली ठेवा आणि हे अशा प्रकारे सगळ्या कळ्या एकत्र आणा आणि याला असं प्रेस करा आणि याला असं फिरवून घ्या आणि हे इथे छान प्रकारे दाबून घ्या आणि एक्स्ट्रा भाग वरचा हा अशा प्रकारे तोडून घ्या। याला अशा प्रकारे दाबल्यानंतर आपला हा मोदक तयार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे। मी मोदक तळण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल इथे गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये मी मोदक सोडणार आहे। अशा प्रकारे मी इथे मोदक तळून घेणार आहे। आपल्याला अशा वरच्या भागावर तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचं आहे। छान सोनेरी रंग येईपर्यंत मी इथे मोदकांना तळून घेतलेला आहे। अशा प्रकारे बघा इथे मोदक तळून तयार आहे। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे। यापेक्षाही तुम्ही थोडा जास्त ह्याला सोनेरी कलर आणू शकता। मी मुगाची भजी तळून घेणार आहे। सर्वात प्रथम आपल्याला हात थोडा ओला करायचा आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर तेलामध्ये गरम गरम भजी तळायची आहे। आता इथे मी भजी तेलामध्ये जेव्हा घालत होती त्यावेळेस गॅसचा पावर एकदम कमी ठेवलेला होता। आता मी फक्त थोडा वाढवलेला आहे गॅसचा पावर, मीडियम पण नाही केलेला आहे, फक्त थोडा वाढवलेला आहे। आता आपल्याला भजी एक वेळ अशी पलटून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघा इथे मी मीडियम हीटवर भजी छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घेतलेली आहे। ही भजी आपल्याला मीडियम हीटवरच तळायची आहे किंवा लो फ्लेमवर, कारण जास्त आपण हाय फ्लेमवर जर ही भजी तळली तर आतून कच्ची राहण्याची भीती राहते। अशा प्रकारे इथे मुगाची भजी पण तयार आहे।
अशा प्रकारे इथे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी नैवेद्य थाळी तयार आहे। पोळी, मटर पनीर, मटकीची उसळ, बासुंदी, मुगाची भजी, तळलेले मोदक, वरण भात आणि मी इथे काकडीची चटणी किसून न करता छोटे छोटे काप करून तशी खमंग काकडी बनवलेली आहे। तर अशा प्रकारे आज आपली ही नैवेद्य थाळी तयार आहे। जर तुम्हाला आज ही रेसिपी आवडली असेल तर श्वेता रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।